ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तलावात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। MIDCतील केमिकल कंपन्यांतील दूषित पाणी कुठलीही प्रक्रिया न करता तलावात सोडल्याने त्या केमिकलयुक्त पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा व्यावसायिकांचा आरोप आहे। मन्यारखेडा तलावातील लहान मोठे असे तब्बल 1 टनाच्या आसपास माशांचा मृत्यू झाला असून शासनमान्य आदिवासी मत्स्यमार सोसायटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। लहान मोठ्या अशा सर्व मृत माशांचा तलावाच्या काठावर खच पडला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची व्यावसायिकांची माहिती आहे। मासे मृत्यू प्रक्रिया न करता थेट केमिकल युक्त पाणी तलावात सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून नुकसानीची भरपाई देण्याची मागणी आदिवासी मच्छीमार सोसायटीच्या अध्यक्षांच्या वतीने करण्यात आली आहे। केमिकल युक्त पाण्याबाबत 2018 पासून पाठपुरावा करत असून प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई केली जात नसल्याने दरवर्षी मोठे नुकसान होत असल्याचा आदिवासी मच्छीमार सोसायटीचा आरोप आहे। माझी आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था ही सहकार कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे। सहकार कायद्याचं तत्वज्ञानानुसार आमची संस्था कार्यरत आहे, कार्य करत आहे आणि याच्या माध्यमातून 40 ते 50 लोकांना स्वयंरोजगार देण्यात येतो। परंतु MIDC कंपन्यांचे जे 16 फॅक्टऱ्यांचं जे केमिकल पाणी येतं तर ते 2018 पासून तर आतापर्यंत त्या संस्थांवर कारवाई होत नाही आणि संस्थेच्या या 40 ते 50 लोकांवरती उपासमारीची वेळ येते। कारण की सहकार कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं। संस्था ही दरवर्षी शासनाला हजारो रुपयाचं महसूल भरते। त्या महसूलच्या माध्यमातून आम्हाला काहीही शासनाकडनं योजनेचा लाभ मिळत नाही आणि या मन्यारखेडा तलावाचं देखरेख करण्यासाठी आम्हाला कोणतीही मदत होत नाही। कारण की या मन्यारखेडा तलावामध्ये 16 कंपन्यांचं केमिकल पाणी आल्यामुळे या तलावात विषारी पाणी तयार होतं आणि हजारो किलो माल आज संध्याकाळी कालच्या संध्याकाळी मृत्युमुखी पडल्या। सकाळी मी आपला मीडियावाल्यांना फोन करून बोलवलं तर या धरणावरती येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि माझी मुलाखत सुद्धा घेतलेली आहे। परंतु त्याच्यातून मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। परंतु या स्वयंरोजगार ज्या लोकांना देतो तर त्या संस्थेचा विचार प्रशासनाने मत्स्य विभागाने केला पाहिजे आणि कलेक्टर साहेबांना एकच विनंती आहे की या तलावाकडे साहेबांनी जर लक्ष दिलं तर या तलावाचं सुशोभीकरण सुद्धा होईल, पर्यटक स्थळासारखं सुद्धा करता येईल। कारण की हा मध्यभागी शहराच्या मध्यभागी येणारा एक तलाव आहे आणि या तलावावर शोभीकरण करावं असं कलेक्टर साहेबांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे। नाव तुमचं नाव? माझं नाव साहेबराव कौतिक सैंदाने उर्फ बाळासाहेब सैंदाने, आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था मन्यारखेडा या संस्थेचा मी चेअरमन आहे।